देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. जे वचन आपण पाहत आहोत त्या वचनाकडून आपण बघू की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. तर प्रियांनो, आपण परमेश्वराचं वचन जे शिकत आहोत कालपासून, परमेश्वराची जी इच्छा आहे की परमेश्वर, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस परमेश्वर एखादं वचन आपल्याशी बोलतो याचा अर्थ परमेश्वर त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघत आहे. आज जे वचन या 2 दिवसात परमेश्वर या ठिकाणी देत आहे ना, ही आपली गरज आहे म्हणून परमेश्वर आपल्याला देत आहे. उगाचच परमेश्वर कोणतेही वचन आणि कोणताही संदेश कुठं पण देत नाही. आणि बायबल मुळात असं म्हणतं देवाच्या वचनामध्ये की संदेश हा मनुष्याच्या बुद्धीने आलेला नसतो, तर संदेश हा देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन चाललेल्या मनुष्याने दिलेला असतो. हालेलुया. म्हणून हे परमेश्वर ठरवतो की कुठं केव्हा कोणती गोष्ट सांगायची. आणि म्हणून ह्या मंडळीसाठी परमेश्वर जे वचन पुरवत आहे कालपासनं, तर ही देवाची योजना आहे तुमच्याबद्दल आणि परमेश्वराची ही काळजी आहे तुमच्याबद्दल आणि प्रभूची ही अपेक्षा आहे तुमच्याबद्दल की तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये वाढत जा. हालेलुया. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, याचा अर्थ परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही नीतिमान ठरून त्या विश्वासाने जगावं आणि विश्वासाने चालावं आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये तुम्ही माघार घेऊ नये. हालेलुया. परिस्थिती येऊ शकते, अडचणी येतात, समस्या येतात, त्या तुमच्या भौतिक जीवनामध्ये असतील किंवा आत्मिक जीवनामध्ये असतील, पण त्या सर्व परिस्थितीमधून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. देवाची अपेक्षा आहे तुम्ही कोणत्याच परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका. हालेलुया. विश्वासात वाढा, प्रीतीत वाढा आणि सेवेमध्ये वाढा. या 3 गोष्टींमध्ये परमेश्वराची अपेक्षा आज या मंडळीकडून आहे. संख्येने आपण किती आहोत याला काहीच फरक पडत नाही. माझा परमेश्वर एका व्यक्तीद्वारे त्याची महिमा करायला समर्थ आहे. हालेलुया. गिदोनाला परमेश्वराने सांगितलं की मी तुला निवडत आहे ना, आणि गिदोन लपलेला होता एका द्राक्ष कुंडामध्ये. तो गव्हाची मळणी करत होता. द्राक्ष कुंड जे आहे ते द्राक्षाची मळणी करण्यासाठी असतं किंवा द्राक्षरस काढण्यासाठी असतं, पण गिदोन जो आहे तो गव्हाची मळणी कुठं करतोय? द्राक्ष कुंडामध्ये. कारण द्राक्ष कुंड खोल असतं, तिथं त्याला कोणी बघू शकत नाही. हालेलुया. गव्हाची मळणी कधीच अशी खोल खड्ड्यामध्ये नाही करत. तर गव्हाची मळणी किंवा कोणत्याही धान्याची मळणी ही जमिनीवर मोकळ्या जागेवर केली जाते, कोणत्या पण धान्याची. पण गिदोन जो आहे तो भीती होती त्याच्या मनामध्ये की जे शत्रू राष्ट्र आहे ते आपल्यावर हल्ला करेल आणि ते कदाचित आमचं सगळं पीक घेऊन जातील, म्हणून तो घाबरलेला आहे, भित्र आहे. तरी सुद्धा तो त्या मळणी करत असताना परमेश्वराच्या दूताने गिदोनाला दर्शन दिलं आणि गिदोनाला परमेश्वर काय म्हणतो की हे शूरवीर सुरमा. गिदोनाला परमेश्वर म्हणतो की तुझ्याद्वारे मी त्या ठिकाणी या राष्ट्राला जय देईन. तर तो गिदोन म्हणतो, प्रभू हे कसं काय तू शक्य माझ्याद्वारे? मी स्वतः भित्र आहे, मी स्वतः घाबरलेलो आहे, हे कसं काय शक्य आहे? जर तू आमच्या सोबत आहे तर या गोष्टी आमच्यावर काय येत आहेत? प्रियांनो, विचार करा, त्याच गिदोनाला परमेश्वराने उपयोगी केलं. जास्त नाही प्रियांनो, 300 लोकांना फक्त प्रभूने निवडलं, त्याच्याद्वारे जय दिला. हालेलुया. तो परमेश्वर आहे जो संख्येचा परमेश्वर नाही, लक्षात घ्या. देवाला एक व्यक्ती सुद्धा परमेश्वराला काफी आहे त्याचं गौरव करण्यासाठी. एक व्यक्तीला परमेश्वर उपयोगी करू शकतो त्याच्या महिमेसाठी. आणि म्हणून प्रभू आपल्याकडे तशा पद्धतीने बघतो. आज देव कदाचित तुमच्याकडे गिदोनाप्रमाणे बघत आहे. हालेलुया. कारण अनेक लोक आहेत पण त्यांच्याकडून अपेक्षाच नाहीये. नीट लक्ष द्या. प्रभूला धन्यवाद द्या की देवाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आमेन. 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 खूप लोक आहेत प्रियांनो, देवाचं वचन स्वीकारणारे लोक देवाला आवडतात. प्रभू म्हणतो, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, हे वचन आहे म्हणून मी सांगतो. प्रभू म्हणतो डुकरासमोर मोती टाकू नको. याचा अर्थ काय होतो? देव मनुष्याला डुक्कर नाही म्हणत आहे, ती प्रवृत्ती आहे, ज्या प्रवृत्तीबद्दल देव म्हणतोय. समजा परमेश्वर कधीच आपल्याला हिरवून नाही म्हणत. मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. देव माणसाला डुक्कर नाही म्हणणार, पण प्रभू काय म्हणतो? डुकरासमोर मोती टाकू नको, कारण तो त्याला त्याच्या पायाखाली तुडवेल आणि उलट तुलाच मारायला येईल, असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये. परमेश्वर त्या प्रवृत्तीबद्दल बोलत आहे की जसं डुकराला मोत्याची काहीच पर्वा नसते, त्याला किंमत नाही त्या गोष्टीची,
तर तो डुक्कर जो आहे तो मोत्याला तुडवल पायाखाली आणि उलट तुम्हाला मारायला येईल असं परमेश्वराचं वचन म्हणतं. तर अशा प्रवृत्तीचे जे लोक जे स्वतःला ख्रिस्ती तर म्हणून घेतात पण देवाचं वचन स्वीकारायला तयार नाही आणि स्वीकारत तर नाही, उलट तुम्हालाच मारायला येतील, म्हणजे तुमचाच विरोध करतील, तुमच्याच विरोधात जातील. म्हणून परमेश्वर म्हणतो मोती टाकूच नका. हालेलुया. मला प्रेरणा नाही होत बऱ्याच ठिकाणी जाण्याची प्रिया, कारण लोक बोलवतात याच्यात मोठेपणा नाहीये. तुम्ही देवाचं वचन स्वीकारलं पाहिजे. हालेलुया. कारण वचनाचा आदर करणं म्हणजे देवाचा आदर करणं आहे. हालेलुया. तुम्ही माझा आदर करा नका करू काही फरक नाही पडत, पण परमेश्वराच्या वचनाचा आदर करा, कारण वचनच परमेश्वर आहे. हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचन स्वीकारता तर तुम्ही देवाला स्वीकारता. जर तुम्ही परमेश्वराचं वचन ग्रहण करता तर तुम्ही देवाला ग्रहण करता. हालेलुया. म्हणून कोणी का असे ना, मी असो किंवा कोणताही दुसरा दास असो, ज्या वेळेस परमेश्वराचं वचन आपल्यापर्यंत घेऊन येतो ना, तर मी देवाला स्वीकारत आहे, देवाला ग्रहण करत आहे, अशा पद्धतीने ऐका. तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण वचन मुळात आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी आहे, आपल्याला श्रापित करण्यासाठी नाही. तर हे वचन आपल्याला आशीर्वादित करतं. आमेन. भले आपली कानुगांडी होत असेल, भले आपल्याला टोचत असेल, कधी कधी आपल्याला लागत असेल, कापत असेल, तोडत असेल, तुटू द्या, लागू द्या, कापू द्या, काही फरक पडत नाही. ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. हालेलुया. इथं काही बहिणी आहेत ज्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. आता त्यांना काय हौस आहे का इंजेक्शन टोचायची? नाही ना. चला बुवा बरं वाटतं पेशंटला टोचल्यानंतर, थोडे रडतात बुवा. नाही, त्यांना माहिती आहे काही आजारांवर इंजेक्शनच दिले पाहिजे, गोळ्यांवर काही परिणाम होत नाही. काही वेळेस सलाईनच गरजेची असते, कारण इंजेक्शननी परिणाम होत नाही. आणि काही आजारांना ऑपरेशनची गरज असते, ऑपरेटच करावं लागतं, कारण नुसतं गोळ्या औषधांवर धकत नाही. मग आजाराची जी गंभीरता आहे ना, त्याच्यानुसार ट्रीटमेंट असते. हालेलुया. काही मंडळ्या ज्या आहेत त्या गोळ्यांनीच बरोबर होतात, काहींना इंजेक्शन दिल्याशिवाय ते बरे नाही होत, काहींना सलाईन लावावी लागते आणि काहींचं तर ऑपरेशनच करावं लागतं. हालेलुया. पण घाबरू नका, परमेश्वर त्याच्या दासांना सलाईन, इंजेक्शन देण्याचा, गोळ्या देण्याचा, तसंच ऑपरेशन करण्याचा अधिकार जसा देतो ना, तसंच टाके मारण्याचा पण अधिकार देतो. म्हणून कोणताच देवाचा दास जखम उघडी ठेवून परत नाही जात. हालेलुया. कारण सेप्टिक होऊ शकतं, म्हणून टाके पण मारूनच जातो, की जेणेकरून परत तो आजार व्हायला नको. हालेलुया. जे आहे ते चांगल्यासाठी आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. आमेन. देवाचं वचन आपण बघू. प्रियांनो, आपण सेवेबद्दल बघत आहोत. तर देवाची अशी अपेक्षा आहे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रीती केली, आणि प्रीती केली तर पेत्राला प्रभू म्हणतो, पेत्रा काय तू माझ्यावर प्रेम करतोस काय? होय प्रभू. तर प्रभू म्हणतो, माझी कोकरं चाल. परत दुसऱ्यांदा प्रभू म्हणतो, पेत्रा काय तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो, होय प्रभू, माझी मेंढरं पाळ. परत तिसऱ्यांदा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, पेत्रा काय तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो, होय प्रभू, तर माझी मेंढरं चार. परत एकदा तिसऱ्यांदा तो म्हणतो. हालेलुया. याचा अर्थ परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रीती जर तुम्ही प्रभूवर करता असं म्हणता, तर लगेच देवाची दुसरी अपेक्षा आहे की एक तर तुम्ही मेंढरं चारावी, मेंढरं पाळावी किंवा कोकरं चारावी. हालेलुया. याचा अर्थ सेवा, एक काम, एक जबाबदारी परमेश्वर तुम्हाला आणि मला देव करत आहे, ती तुम्ही झटकू शकत नाही. कारण परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांना त्या गोष्टींची अपेक्षा परमेश्वर करत आहे. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की पेत्र, याकोब, योहान जेवढेही प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, ज्यावेळेस ते प्रभूच्या मागे आले ना, त्यांना शिकवावं नाही लागलं की तुम्ही सेवा करायची आहे, त्यांना सांगावे नाही लागलं ह्या गोष्टींची तुम्हाला सेवा करायची आहे. ते येशूच्या प्रेमामध्ये, देवाच्या प्रेमामध्ये इतके वेडे झाले की त्यांना दुसरं काहीच सुचलं नाही. हालेलुया. पौल जो आहे, ज्यावेळेस पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं, जेव्हा त्याला दर्शन झालं, प्रकाश पडला, बस पौलाने एकच वाक्य ऐकलं की पौला पौला तू माझा छळ का करतोस? तो म्हणतो, कोण प्रभू तू? ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. हालेलुया. एवढंच पौलाने ऐकलं, बाकी काही पौलाला समजलं नाही. पण त्या दिवसापासून त्याचं संपूर्ण जीवन पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं. हालेलुया. येशूवरील प्रेमापोटी पौल नको त्या गोष्टींना सामोरं गेला. कोणीच चांगलं म्हटलं नाही पौलाला. अनेक छळ सताव, अनेक त्रास, अनेक गोष्टींना त्या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागलं.
त्याच लोकांचा विरोध पौलाने केला. एके वेळी तो त्याच लोकांमध्ये बसून जेवत होता, त्यांच्या सोबत बसून ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. जो स्वतःला, कारण पौल म्हणतो मी पुरुषांचा पुरुषी आहे. पौल स्वतः पुरुषी होता. याचा अर्थ काय? गमलिएलाच्या हाताखाली पौलाने शिक्षण घेतलेलं होतं नियमशास्त्राचं, म्हणून तो पुरुषी होता, एक ज्ञानी व्यक्ती होता. आणि पौलाला परमेश्वराने कोणाची सेवा दिली? कोणती सेवा दिली? परराष्ट्रीयांची. नीट लक्ष द्या. पेत्र जो आहे तो यहुदी लोकांमध्ये सेवा करत होता किंवा इस्रायली लोकांमध्ये सेवा करत होता 12 वंशांमध्ये. पौलाची सेवा ही परराष्ट्रीयांसाठी होती. हालेलुया. त्याला परराष्ट्रीयाचा प्रेषित प्रभूने केलं. वास्तविक बघता पौल जो आहे तो परुषी होता, नियमशास्त्र त्याला माहिती होतं. मग परमेश्वराने त्याला उपयोगी करायला पाहिजे होतं यहुदी लोकांमध्ये किंवा इस्रायली लोकांमध्ये, पण परमेश्वराने तसं नाही केलं. बघा, बऱ्याचदा 2 प्रकारच्या सेवा आहेत. एक जी तुम्ही निवडता आणि एक जी देव देतो. हालेलुया. जी आपण निवडतो ती आपल्या बुद्धीनुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडीनुसार आपण निवडतो. पण जी परमेश्वर सेवा तुम्हाला आणि मला देतो ती त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या योजनेनुसार परमेश्वर आपल्याला देत असतो. हालेलुया. पौलाला जर परमेश्वराने सांगितलं असतं तू निवड मी तुला कोणती सेवा द्यावी, तर पौल म्हटला असता प्रभू मला नियमशास्त्र माहिती आहे, मी परुषी आहे, मला ह्याच लोकांमध्ये पाठव की जेणेकरून मी या लोकांचे कान उघडेल. पण परमेश्वराची योजना पौलासाठी वेगळी होती. पौलाला परमेश्वराने परराष्ट्रीयांचा प्रेषित केलं जिथं नियमशास्त्राचा काहीच उपयोग होत नव्हता. याचा अर्थ सरळ असा होतो, तुमचं जे पूर्वीचं ज्ञान आहे, पूर्वीचं शिक्षण आहे, पूर्वीचा अनुभव आहे, सर्व गोष्टीला परमेश्वर राऊंड मारतो आणि एक नव्याने काहीतरी परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे निर्माण करू इच्छितो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची योजना ही मनुष्याच्या बुद्धीपलीकडची असते. आपल्याला वाटतं की माझ्यामध्ये हे स्किल आहे म्हणून मी ही सेवा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी या ब्रदरला जर वाटत असेल की मला कीबोर्ड प्ले करता येतो म्हणून मी आराधक व्हावं, तर ही त्याची योजना आहे, ही त्याची इच्छा आहे. पण न जाणो परमेश्वराची योजना तुमच्याबद्दल काय असेल. जरुरी नाही की तुम्हाला कीबोर्ड येतो म्हणून तुम्ही आराधक व्हाल. परमेश्वर हा आपल्या विचारांपलीकडे कार्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने जेव्हा दाविदाला निवडलं एक इस्रायलाचा राजा म्हणून, दावीद ज्यावेळेस शमूएल संदेशाला परमेश्वराने पाठवलं की जा इशाय नामक एका व्यक्तीच्या घरी जा आणि त्या ठिकाणी त्याच्या एका मुलाला, काय म्हटलं परमेश्वराने शमूएलाला? एका मुलाला, नाव नाही सांगितलं. हालेलुया. परमेश्वराने शमूएलाला अगोदरच सांगायला पाहिजे होतं दावीद नावाच्या मुलाला. जर देव एवढं म्हणू शकतो तर नाव घ्यायला काय हरकत होती. पण परमेश्वर पण शमूएलाची परीक्षा पाहत होता. हालेलुया. शमूएल जो संदेष्टा आहे, लहानपणापासून परमेश्वर त्याच्याशी बोलतो. आता बघू बरं शमूएल काय करतो. बघा, माणसाचे विचार आणि परमेश्वराच्या योजना याच्यामध्ये किती फरक आहे. ज्यावेळेस शमूएल एक संदेष्टा, अनेक वर्ष सेवा झाली त्याच्याकडून, अनेक वर्ष परमेश्वर त्याच्याशी बोलला. हा शमूएल जेव्हा इशायाच्या घरी गेला त्यावेळेस इशायाला सांगितलं मला तुझ्या मुलाला अभिषेक करायचा आहे राजपदासाठी, तुझ्या सर्व मुलांना इथं बोलव. तर इशाय जो आहे त्या इशायाला जे मुलं होते त्या सर्व 7-8 मुलांना त्यांनी 7 मुलांना पुढे बोलवलं आणि रांगेत उभं केलं. त्याच्यामध्ये कोण नव्हता? दावीद नव्हता. हालेलुया. दावीद कुठे गेलेला होता? गुरं चारणारा, तिकडं जंगलात कुठेतरी गुरं चारत फिरत होता. स्वतःचा बाप जो आहे ना इशाय, दाविदाचा बाप, त्याला सुद्धा वाटत नव्हतं की हा राजा बनेल असं, कारण त्यांनी त्याला बोलवायची तसदीच घेतली नाही. चला बुवा आपण आपला एक मुलगा बाकी आहे बुवा. असं तर नाही होणार की बाप विसरून गेला मला अजून एक मुलगा आहे असं विसरेल का बाप? नाही. पण त्या बापाला वाटलंच नाही की हा राजा होऊ शकतो असं, म्हणून त्या बापाने त्याला बोलवलंच नाही. राहू द्या ना तिकडंच, गुरं राखतोय, उगाच अजून ते सोडून येईल, तिथं कोण सांभाळेल. म्हणून जे योग्य होते त्याच्या दृष्टिकोनातून त्याला वाटत होते जे उंचीने चांगले आहेत, शरीराने धडधाकट आहेत, जे ज्ञानी आहेत, अशांना आपण इथं समोर उभं करू. त्या सगळ्या मुलांना उभं केलं. मग शमूएल जो आहे, जो अभिषिक्त आहे, देवाचा संदेष्टा आहे, तो येऊन उभा राहिला तेल घेऊन. अभिषेकाचं तेल त्याच्या हातामध्ये आहे.
आणि पहिला मुलगा त्याच्या समोर आला. तो उंच आहे, धिप्पाड आहे आणि दिसायला खरंच राजासारखा त्या ठिकाणी रुबाबदार दिसत आहे. शमूएल विचार करतो, हाच तो पोरगा असेल ज्याला परमेश्वराने इस्रायलाचा राजा म्हणून निवडलं असेल. हालेलुया. शमूएल चालला होता त्याला अभिषेक करण्यासाठी. परमेश्वर त्याला म्हटला, शमूएला थांब, ज्याला मी इस्रायलाचा राजा म्हणून निवडले तो हा नाही. हालेलुया. ही तुमची योजना आहे, ही तुमची बुद्धी आहे, ही तुमची इच्छा आहे, हे तुमचं बघणं आहे, हे तुमचे विचार आहे जे परमेश्वराच्या विचारांपेक्षा भिन्न आहेत. हालेलुया. देवाची बुद्धी, परमेश्वराचे विचार, परमेश्वराच्या योजना या मनुष्याच्या बुद्धीपलीकडच्या असतात प्रियांनो. आणि म्हणून शमूएलाला परमेश्वराने सांगितलं की तो हा नाही. आणि परमेश्वर शमूएलाला काय बोलला की परमेश्वराचं बघणं मनुष्याच्या बघण्यासारखं नसतं. मनुष्य हा बाहेरचं रूप बघतो, पण परमेश्वर तर अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. बस हे शमूएलाने जेव्हा ऐकलं ना, शमूएलाचे डोळे उघडले. त्याच्यानंतर सगळे मुलं त्याच्या समोरून गेले. शमूएल म्हणतो, याच्यापैकी एक पण नाही, कारण मी आता वरून नाही बघत आहे. हालेलुया. कारण वरून बघणं मी सोडलं. आता देवाचा आत्मा मला दाखवते की योग्य कोण आहे. हालेलुया. परमेश्वराला आपण वरून नाही दाखवू शकत, देवाला आपण वरून नाही खुश करू शकत. जरी मी खूप चांगली आराधना केली, जरी मी खूप चांगलं वचन सांगितलं, जरी मी खूप ऍक्टिव्ह असलो एखाद्या गोष्टींमध्ये, पण परमेश्वर तुम्हाला त्या पद्धतीने नाही बघत. प्रियांनो, तुमची पहिले आंतरिक तयारी असली पाहिजे सेवेसाठी, तर परमेश्वर तुम्हाला बाहेरून उपयोगी करेल. हालेलुया. या ठिकाणी एकही मुलगा योग्य नव्हता इस्रायलाचा राजा म्हणून. परमेश्वर म्हटला, शमूएल म्हटला, यांच्यापैकी एक पण योग्यतेचा नाही. अजून एक मुलगा आहे का तुला? शमूएल त्याला म्हणतो इशायाला. तो म्हणतो आहे, तिकडे गेलाय रानात गुरं चारायला, काय कामाचा नाही तो. शमूएल म्हणतो त्याला बोलव, तोच इस्रायलाचा राजा होईल. हालेलुया. हालेलुया. स्वतःच्या बापाला ज्याच्याबद्दल वाटत नाही की हा काहीतरी करेल, स्वतःच्या बापाला ज्याच्याबद्दल भरोसा नाही की हा राजा होऊ शकतो, स्वतःचा बाप ज्याच्यावर विश्वास ठेवत नाही की माझा मुलगा राजा होऊ शकतो, त्याच मुलाला परमेश्वर इस्रायलाचा राजा म्हणून त्या ठिकाणी निवडत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, लोक तुम्हाला काय म्हणून बघतात याचा काहीच फरक पडत नाही. लोक तुम्हाला कसं हिनवतात काहीच फरक पडत नाही. लोकांना कमी लेखू द्या, तुच्छ मानू द्या, अज्ञानी समजू द्या, काहीही म्हणू द्या, माझा परमेश्वर मला कसं बघतो हे महत्वाचं आहे. हालेलुया. परमेश्वराची नजर तुमच्याकडे आहे. परमेश्वर तर अंतःकरण तोलून पाहणारा आणि पारखणारा परमेश्वर आहे. ही सेवा आहे प्रियांनो, जी परमेश्वर आपल्याला देऊ इच्छितो. परमेश्वराचं बघणं माणसासारखं नाही, परमेश्वराची पारख मनुष्यासारखी नाही. म्हणून तर पौलाला परमेश्वराने सांगितलं, तू परराष्ट्रीयांकडे जा, तुझं काहीच काम नाही यहुदी लोकांकडे. नाही तर तू इथं गेला ना, हे जे जुनं ज्ञान आहे ना तुझ्या डोक्यामध्ये, याचाच वापर तिथं करशील. मला तू रिकामा पाहिजे. हालेलुया. हा, रिकामं भांड परमेश्वराला पाहिजे, भरलेलं नाही चालत. रिकामं ह्यासाठी की परमेश्वर मग त्याच्या पद्धतीने ते भांड भरायला पाहतो. हालेलुया. तुम्ही अगोदरच भरलेले असाल ना, तर परमेश्वर तुम्हाला उपयोगी नाही करणार. रिक्त होऊन परमेश्वराच्या चरणापाशी या. सर्व रिकामं करा. आपलं ज्ञान, आपले विचार, आपलं पद, आपलं प्रतिष्ठा, आपली उंची, सगळ्या गोष्टी शून्य करा आणि प्रभूला म्हणा, हा प्रभू, आता मला काहीच माहिती नाही काय करायचं, आता तू सांग काय तुझी इच्छा आहे. हालेलुया. काय तुझी योजना आहे, आता तू सांग, मी त्या पद्धतीने करेन. ही आहे सेवा जी परमेश्वर आपल्याला देऊ इच्छितो. दोन सेवा आहेत, एक तुम्ही निवडतात आणि एक देव निवडतो. तर आज परमेश्वराची इच्छा आपल्याकडून काय आहे ते आपल्याला बघायचं. एक वचन वाचू आपण, मत्तई कृष्णवर्तमान, मत्तई कृष्णवर्तमान याचा 23वा अध्याय, मत्तई 23 आणि 1 वचनापासून आपण वाचू बरं, मराठीत वाचा बरं. तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री व फरीसी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. मोशेच्या आसनावर बसणं म्हणजे काय बरं? मोशे एक सेवक होता, मोशे एक अगुवा होता, मोशे एक प्रेषित होता. मोशेला परमेश्वराने एक संदेष्टा म्हणून नेमलेलं होतं. मोशे जो आहे तो एक लीडर होता. हालेलुया. एक सेवा होती जी मोशेला परमेश्वराने दिलेली होती. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, शास्त्री आणि फरीसी हे कोणाच्या आसनावर बसलेले आहेत? मोशेच्या. लीडिंग करतायत ते. हालेलुया. लीड, लक्ष द्या, त्यांना आसनावर बसवलं नव्हतं,
तर ते बसलेले आहेत असं म्हटलेलं आहे. आता समजा ही खुर्ची माझी आहे, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, समजा ही खुर्ची माझी आहे, कोणी येऊन इथं बसलं काही फरक पडणार नाही. काय म्हणा, शिंदे सरांच्या जागेवर बसला, एक उदाहरण देतोय फॉर एक्झाम्पल. पण समजा ही रिकामी आहे आणि मी याला उठवून इथं बसवलं तर काय म्हणेल, शिंदे सरांनी याला इथं बसवलं. हालेलुया. शास्त्री आणि परुषी मोशेच्या आसनावर बसलेले आहेत असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्यांना देवाने नव्हतं बसवलेलं, त्यांनी ठरवून घेतलेलं होतं की आम्ही लीडर आहोत, कारण आम्हाला बायबल माहिती आहे, कारण आम्हाला नियमशास्त्र माहिती आहे. आज अनेक सेवक जे आहेत ना, त्यांनी स्वतः ठरवून घेतलेलं आहे आम्ही सेवक आहोत. का? वेगवेगळे रिझन आहेत. कदाचित आम्ही बायबल ट्रेनिंग केलं म्हणून, आम्ही BTH केलं, कोणी PhD झालं, आम्ही रेव्हरंट आहोत, आम्ही बिशप आहोत, म्हणून आम्ही सेवा करतो म्हणून ते आज मोशेच्या आसनावर बसले. मी प्रत्येकाबद्दल नाही बोलत आहे, प्रत्येक सेवकांबद्दल, काही सेवकांबद्दल ज्यांचं पाचारण देवाकडून नाही, ज्यांनी स्वतः सेवा निवडलेली आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. मी कोणाला हिनवायला इथं उभा नाही, कोणाला कमी लेखाला उभा नाही. पण तुम्हाला माहिती का, ही एक व्यवस्था आहे जी मनुष्याने निर्माण केलेली आहे. बायबलमध्ये जर बघायला गेलं ना, आज अनेक गोष्टी आपण ना विचार नाही करत म्हणून आपल्याला कळत नाही. रेव्हरेंड किंवा बिशप हे जे शब्द आहेत नेमकं हे कुठून आले? रेव्हरेंड या शब्दाचा अर्थ होतो एक सन्माननीय, अतिसन्माननीय व्यक्ती. एक पद नाही येते, तो एक मान आहे जो देवाकडून मिळतो. नीट लक्ष द्या. बिशप जर तुम्ही इंग्रजी ट्रान्सलेशन वाचलं तर त्याच्यामध्ये अध्यक्ष जो आहे मंडळीचा, त्या मंडळीच्या अध्यक्षाला बिशप हा शब्द आलेला आहे बायबलमध्ये, बिब्लिकली. आणि संस्थांमध्ये जे तुम्ही बघता की रेव्हरेंड, बिशप ह्या ज्या काही गोष्टी आहेत, बायबलमध्ये प्रत्येक व्यवस्था ही देवाकडून आहे आणि जगामध्ये प्रत्येक व्यवस्था ही मनुष्याकडून आहे. म्हणून मी ज्यावेळेस परमेश्वराचं वचन प्रचार करतो आणि देवाची सेवा करतो, मला ती व्यवस्था पाळायला आवडती जी देवाकडून आहे. मला त्या व्यवस्थेशी घेणं देणं नाही जी मनुष्याकडून आहे. शास्त्री, परुषी आणि याजक हे मोशेच्या आसनावर बसलेले होते कारण ती मनुष्याची व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली होती. यांना देवाने नियुक्त केलेलं नव्हतं की हे त्या ठिकाणी बसतील असं. जे शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं, जे काही परमेश्वराच्या वचनाचं अध्ययन त्यांनी केलेलं होतं, ती डिग्री मिळाल्यामुळे ते मोशेच्या आसनावर बसून घेतलेलं होतं त्यांनी. लक्षात घ्या. पण हे देवाचं पाचारण नाहीये, हे परमेश्वराचं पाचारण नव्हतं. मी आज तुम्हाला देवाचं वचन प्रचार करत आहे, तुम्ही ऐकत आहात. मी आजपर्यंत बायबल ट्रेनिंग केलेलं नाही, 1 महिन्याचं सुद्धा केलेलं नाही, पण मी तुम्हाला देवाचं वचन सांगू शकतोय. मग कुठून आलं हे? तेव्हा येतं जेव्हा तुम्ही स्वतःला शून्य करता. हालेलुया. जेव्हा तुम्ही स्वतःला रिकामं करतात. बायबल ट्रेनिंग तर हे उलट माणसाला भरतं, मनुष्याला काय करतं, उलट भरतं. जे काही त्याच्यामध्ये आहे ना रिकामं, ते सगळं भरून टाकतं बायबल ट्रेनिंग. मी तुम्हाला सांगतो, बायबल ट्रेनिंग करून तुम्ही वचनाचं ज्ञान प्राप्त करू शकता, याच्यावर काहीच करू शकत. हालेलुया. सेवा करण्यासाठी बायबलच्या ट्रेनिंगची गरज नाही, सेवा करण्यासाठी देवाच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. उलट बायबल ट्रेनिंग करणारे लोक जे असतात ना, घोडा माहिती का, घोडा त्याला झापड असते. लग्नामध्ये बघितलं असेल विदर्भी लोकांच्या, ते झापड लावून ठेवतात त्याला. कशासाठी? की तो बिथरू नये, इकडं तिकडं बघू नये, त्याने सरळच दिसतं त्याला, आजूबाजूचं काय चाललंय काही घेणं देणं नाही. बऱ्याचदा बरेच सेवक फक्त असे चालतात, ते इकडं तिकडं अजिबात हलत डुलत नाही. आत्म्याने नाही चालत प्रियांनो. जेवढं शिकवलं गेलंय त्या पद्धतीनेच चालते, म्हणून ते दया माया नाही करत. हे शास्त्री परुषी पण तसेच होते. हे मोशेच्या आसनावर बसलेले होते, पण यांना दया नव्हती. हे प्रेम नाही करायचे, हे विश्वास नाही ठेवायचे. बाकी वचनाचं तुम्ही सांगा, नाही असं लिहिलेलं आहे तर आम्ही ते करूच, बाकी त्याच्यावर काही नाही. पुढे वाचू आपण, आपल्याला कळेल ते. 3रं वचन वाचा 3ऱ्यापासून. म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. काय देवाचं वचन आहे बघा. परमेश्वर म्हणतो ते तुम्हाला जे सांगतील ना ते पाळा, आचरण पण करा, पण ते जसे वागतात तसे वागू नका. कोणाबद्दल देव म्हणतो? शास्त्री, परुषी आणि याजक. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय? ते स्वतः नाही वागत तसे, पण शिकवतात मात्र. हालेलुया. आज बरेचसे देवाचे दास स्वतः वागतच नाही त्या गोष्टी, पण शिकवायला पुढे असतात. तुम्ही असं करायला पाहिजे, देवाच्या लेकरांनी असं वागायला पाहिजे, देवाच्या मंडळीने तसं वागायला पाहिजे, तुम्ही उपवास करायला पाहिजे. मी बऱ्याच देवाच्या दासांना पाहिलेलं आहे, उपवास प्रार्थनेला जातात बरं का. नीट लक्ष द्या. 3 दिवसाची उपवास प्रार्थना चर्चमध्ये असते, बाहेरून सेवक बोलवतात.
आणि सेवक बोलवले, उपास प्रार्थना सुरू होती. सकाळ झाली, उपास मीटिंग चालू झाली. दुपार झाली का जेवण लागतं देवाच्या दासाला. काय लागतं? जेवायला लागतं. आणि कशाला आलेत तुम्ही तिथं? कोणत्या मीटिंगला? उपास मीटिंगला. पास्टर सगळे जेवतात आणि मंडळी उपाशी. मी बघित नाही ब्रदर या गोष्टी. सगळे पास्टर जेवतात, मस्त चिकन गावठी कोंबडी कापलेली असते, बिचारी मंडळी सगळे उपास प्रार्थनेमध्ये, आणि पास्टर पोटभर खातात मटण. हे ते शास्त्री परुषी आहे जे बळजबरी बसलेले आहेत खुर्चीवर. प्रियांनो, उपास प्रार्थना जर आपण नियुक्त करतोय ना, तर मी आणि तुम्ही आपण सारखे आहोत. हालेलुया. मी इथं पुढं मी उभा आहे म्हणून मी मोठा नाही होत, मी तुमच्यातलाच आहे. आपल्यामध्ये मोठा एकच आहे, तो कोण? परमेश्वर. हालेलुया. येशू, त्याच्याशिवाय कोणीच नाही. जर आपण उपास प्रार्थनेचं नियोजन करतो ना, तर पहिला उपास मी केला पाहिजे तुम्हाला शिकवताना, आणि मग मंडळी करेल. इथं उलट आहे, तुम्ही करा उपास, आम्ही खाऊ पोटभर. अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे. वचन तेच शिकवले पाहिजे जे तुम्ही पाळता, आणि तरच ते मंडळीमध्ये काम करतं, अन्यथा काम करत नाही. मी तुम्हाला सांगायचं की तुम्ही उपास करा, प्रार्थना करा, आणि मी मात्र 4 टाइम खातोय, तर मला सांगा परमेश्वर कार्य करेल का? नाही करू शकत. मी विश्वासाच्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, आणि समजा मीच ब्लड प्रेशर आणि डायबिटीजच्या गोळ्या घेऊन फिरतोय, तर काय परमेश्वर कार्य करेल का? नाही करू शकत. पहिले देवाच्या सेवकांमध्ये त्या गोष्टी दिसल्या पाहिजे. हे ते सेवक आहेत ज्या सेवकांनी स्वतः सेवा निवडलेली आहे. ही देवाकडून आलेली सेवा नाहीये प्रियांनो. शास्त्री आणि परुषी जे आहेत ना, म्हणून प्रभू म्हणतो ते जे शिकवतात ते तुम्ही ऐका, पण ते जसे वागतात तसे वागू नका, नाही तर तुमचं पण वाटोळ होईल. हालेलुया. हालेलुया. चांगलं घ्यायचं प्रियांनो, लक्षात घ्या. दास कसा का असू द्या, काहीच फरक पडत नाही. जे चांगलं आहे ना तेवढं घेऊन घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं. परमेश्वर बघून गेल त्याचं काय करायचं ते. म्हणून परमेश्वर मध्ये पुढे वाचा, वचन वाचा. कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाही. हा. जर अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्याचे स्वतः बोटी लावायची. बरोबर. म्हणजे काय? जड ओझी बांधून लोकांच्या खांद्यावर देतात आणि स्वतः मात्र बोटही लावत नाही. ए मंडळी, 40 दिवस उपवास करायचे. किती दिवस? 40 दिवस. जड ओझं बांधून मंडळीच्या खांद्यावर ठेवलं, आणि स्वतः 1 दिवस पण उपवास करणार नाही, बोट सुद्धा लावणार नाही. हालेलुया. मंडळीला शिकवायचं, प्रार्थना करा, वचन वाचा, हे करा. मी अनेक देवाचे दास या दिवसांमध्ये पाहतोय प्रियांनो, बिना प्रार्थनेची सेवा करतात. बिना प्रार्थनेची. एनी टाइम त्यांना बघितलं ना, काही ना काही कामधंदे करत असतात. एक तर शेतामध्ये असतील, एखादं दुकान टाकलेलं असेल, किंवा कोणाला तरी कुठेतरी असंच काही फिरत राहतील, कामं करत राहतील, पण प्रार्थना दिसणार नाही. प्रियांनो, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, बिना प्रार्थनेची तुम्ही सेवा नाही करू शकत. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कोणाही समोर उभं राहायचं असेल ना, तर तुम्हाला देवासमोर पहिले बसणं गरजेचं आहे. हालेलुया. मी आता तुमच्या समोर उभा आहे ना, मी विदाऊट प्रेयर, बिना प्रार्थनेचा मी तुमच्या समोर उभा राहू शकत नाही. आम्ही सुट्ट्यांमध्ये व्यर्थ दिवस वाया घालवत नाही आमच्या घरी. ज्या दिवशी मी सेवेला बाहेर नसेल त्या दिवशी आम्ही घरी प्रार्थनेला बसतो. आम्ही जास्त वेळ प्रभूला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तरच तुम्ही तरच एका देवाच्या दासाने खूप सुंदर सांगितलेलं आहे की जो परमेश्वरासमोर जितका जास्त गुडघे टेकतो ना, तो जगातल्या कोणत्याही माणसासमोर उभा राहू शकतो. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? खूप सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये, खूप अद्भुत सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं प्रार्थनेशिवाय काही शक्य नाही, म्हणून येशू रात्री प्रार्थना करायचा आणि दिवसा सेवा करायचा. प्रार्थना ही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मस्ट आहे, खूप गरजेची आहे. हालेलुया. प्रार्थनेशिवाय नाही. आज अनेक सेवक विदाऊट प्रेयर सेवा करत आहेत. विदाऊट प्रेयर, प्रार्थनाच नाही करत आणि सेवा चाललेली आहे. कशी काय होऊ शकते? अशक्य आहे त्या गोष्टी. म्हणून आज गोंधळ आहे मंडळांमध्ये. मंडळींची आत्मिक उन्नती नाही, मंडळांना समजतच नाही. आंधळ्यांची वाटाडी आहे. आंधळा म्हणतो हा रस्ता बरा आहे, पण तो दुसरा बी आंधळा आहे, त्याला वाटतं याला तरी माहिती असेल थोडंफार, चला आपण जाऊ याच्यामध्ये. असं बी खड्ड्यातच पडायचंय. असं एकटं बी जाऊन काय होणार आहे? सोबत खड्ड्यात पडू बुवा, कोणीतरी राहील सोबत खड्ड्यात पडताना. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे मंडळांची. आंधळा आंधळ्याला वाट दाखवतोय, कशा पद्धतीने सेवा होईल प्रिया. म्हणून देवाचं वचन म्हणतं ही जी सेवा आहे ना, ही माणसाची सेवा आहे. पुढे वाचा. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. आणि सेवा का करतात?
तर लोकांनी बघावं म्हणून, असं नाही की देवाने बघावं. हालेलुया. तर लोकांना दिसावं की मी पास्टर आहे, मी सेवक आहे, मी रेव्हरंट आहे, मी बिशप आहे. हालेलुया. लोकांचा आदर, लोकांकडून मान, लोकांकडून सन्मान, लोकांनी कौतुक करावं, लोकांसमोर मी धार्मिक दिसावं, लोकांसमोर मी एक सेवक म्हणून मिरवावं म्हणून सेवा करतात. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती का खरी सेवा काय आहे? खरी सेवा म्हणजे मनुष्याकडून वाईटपणा घेणं आणि देवाकडून चांगुलपणा घेणं. समजतंय का? जो खरा सेवक असतो त्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. मंडळीतले लोक चांगलं म्हणत नाही, विश्वासू लोक चांगलं म्हणत नाही. तुम्हाला माहिती का? बायबल वाचा प्रियानो. यशया, इर्मया, यहजकेल अनेक संदेष्टे होऊन गेले. एका पण संदेष्ट्याला त्या काळच्या लोकांनी चांगलं म्हटलं नाही. दगडमार करायला सुटायचे, मारायला सुटायचे, कुठेतरी बिचारे पळून जायचे. एलिया सुद्धा पळत फिरला स्वतःचा जीव वाचवत. काय वाईट केलं होतं यांनी? हे फक्त सत्य प्रगट करायचे ना, तेच लोकांना आवडायचं नाही. मी नेहमी म्हणतो आपल्याला खोटं ऐकायला आवडतं. टीव्हीवर ऍड येतात ना, फेअर अँड लवली लावा आणि गोरं व्हा. किती जण झाले गोरे आतापर्यंत? कोणी विरोध केला का त्या ऍडचा? नाही. पण येशूच्या रक्ताने पाप धुतले जातात असं सांगितलं का लोक विरोध करतात. हालेलुया. याचा अर्थ लोकांना सत्य नाही आवडत. काय आवडतं? फेअर अँड लवलीने कोणीच गोरं नाही होत. झालं नाही. मी पण ट्राय केलं होतं पण काही झालं नाही. हालेलुया. समजतंय? जे खोटं आहे ते लवकर विकलं जातं, खोटं आहे ते लोकांना पसतं. जगच खोट्याचं आहे मुळात. हालेलुया. म्हणून जो सत्य बोलतो ना, ज्या दिवशी लोक तुमच्या विरोधात बोलायला लागतील त्या दिवशी समजून घ्यायचं तुम्ही योग्य रीतीने चालले आहात. आणि ज्या दिवशी लोक तुमचं कौतुक करायला लागतील तर समजून घ्यायचं काहीतरी गडबड आहे आपल्यामध्ये. हालेलुया. येशूला कोणी चांगलं म्हटलं नाही. हे शास्त्री पुरुषांचं काय वाकडं केलं होतं येशूने? काहीच नाही. तरी सुद्धा हे नेहमी येशूच्या विरोधामध्ये असायचे, नेहमी येशूला विरोध करायचे. येशूचे 12 शिष्य, इव्हन पौलुस होता, त्याला या सगळ्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. तुम्हाला माहिती का? इर्मया संदेष्टात करवतीने कापलं इर्मयाला. कसं कापलं? तलवारीने कापलेलं बरं, एका झटक्यात मनुष्य मरतो. इर्मयाला कसं कापलं? करवतीने. एक जण इकडनं धरून करवत अशी चालवत होते. काय वाईट केलं इर्मयाने? फक्त सत्य लोकांना सांगितलं. हालेलुया. हालेलुया. आज तीच गरज आहे सत्य प्रगट करण्याची. मी तुम्हाला हसून खिदळून 2 गोष्टी आशीर्वादाच्या सांगून निघून जाऊ शकतो. हेच काय फरक पडतोय? मला तर भेटतंय, म्हणजे तुमच्याकडून कौतुक भेटतंय, सन्मान भेटतोय, मान भेटतोय, एक टायमाचं जेवण भेटतंय. अडचण काय नाही का? तुम्ही मला चांगलं म्हणावं. उगाच कशाला ह्या माणसाला बोलवलं, उगाच आमचे कान उघडून चालला असं म्हणण्यापेक्षा तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून मी तुम्हाला हसून मनोरंजन करून निघून जाऊ शकतो. पण लक्षात घ्या, मला हिशोब देवाला द्यायचा आहे. हालेलुया. तुम्ही मला परत बोलवा, नका बोलू, काही फरक नाही पडत. पण जर तुम्ही मला संधी दिलेली आहे ना, तर मी सत्य प्रगट करेल आणि सत्य सांगून जाणार आहे. हालेलुया. कारण बायबल असं म्हणतं, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ही देवाकडून येणारी सेवा आहे. मनुष्याची सेवा सन्मान शोधते, देवाची सेवा अपमानात टाकते. लक्षात घ्या. सगळं जग आपल्या विरोधामध्ये उभं राहील. काय तयार आहात प्रभूच्या सेवेसाठी? काय तो वाटा घ्यायला तयार आहात? प्रभू येशू म्हणतो शेवटच्या दिवशी प्रार्थना करताना गेतशेमाने बागेमध्ये प्रभू म्हणतो, प्रभूजी शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. देवाकडे प्रार्थना करतो येशू, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. हालेलुया. तोच प्याला त्याच्या सेवकांना देवाने दिलेला आहे. आता तुम्ही ठरवायचं तो प्याला प्यायचा का देऊन द्यायचा. ही आहे सेवा जी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि ही आहे सेवा जी माणसाने निवडलेली आहे. वाचा, पुढे वाचा. मला बऱ्याच लोकांनी मागं आयडिया दिलं. आयडिया म्हणजे सुचवलं होतं, सांगितलं होतं काय की ब्रदर तुम्ही मोठमोठ्या मिटिंगांमध्ये प्रीचिंग करता, तुम्ही काहीतरी ब्लेझर बिझर घालत जा, म्हणजे कोट वगैरे काहीतरी घ्या बुवा, असं म्हणजे प्रोफेशनल दिसाल बुवा की तुम्ही स्पीकर आहात, वक्ते आहात बुवा. त्यांना म्हटलं ब्लेझरने काम नाही होत, देवाच्या आत्म्याने काम होतं. हालेलुया. मी काय कपडे घालून जातो याच्याने काहीच फरक पडत नाही, पण जो देवाचा आत्मा आतमध्ये आहे ना त्याच्याने काम होत असतं.
शास्त्री परुषी हे गोंडे, वस्त्रांना गोंडे लावणं, सफेद वस्त्र घालणं ही त्यांची पद्धत होती लोकांना दाखवण्याची की आम्ही सेवक आहोत. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो ब्रदर, नागपूरची संस्था आहे आणि तिथं जे भाईसाहेब म्हणून एक जर्मन व्यक्ती आहे, त्यांनी ती संस्था सुरू केली. ते आता काही महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. त्यांना नागपूरमध्येच दफन केलं. ते जर्मनीचे होते. माऊची भाषा अस्खलित बोलायची, भाषा पूर्ण शिकलेले होते. तर तो व्यक्ती जो होता ना, त्याने प्रेमसेवा शिक्षण संघ म्हणून ही संस्था सुरू केली आणि शून्यातून सगळं उभं केलं. आज आमच्याकडं 500 मुली आहेत, जवळजवळ 500च्या आसपास, हॉस्टेल आणि शाळासुद्धा 5वी ते 12वी. नागपूरला 700-800 विद्यार्थी शिकतात. खूप मोठं प्रिमायसिस आहे नागपूरमध्ये. पण त्या व्यक्तीने शून्यातून या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. एकदा नागपूरमध्ये त्यांच्या हॉस्टेलचं जी काही संडासची टाकी असते, सेफ्टी टँक जिला आपण म्हणतो ना, तर ती टाकी जी होती ती भरली आणि भाईसाहेब जे आहेत ते जे मुख्य होते त्यांनी पाहिलं की ते पाणी वाहत आहे सगळीकडं आणि हे सगळ्यांना दिसत होतं. जे कर्मचारी आहेत, मुलं आहेत तिथं राहणारे, सगळ्यांना दिसत होतं की ते घाण पाणी वाहत आहे, सगळ्यांना वास येतोय. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तीच परिस्थिती. पण कोणीच काही करायला तयार नाही. मग ते भाईसाहेब जे होते ना, त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणजे शर्ट वगैरे काढला, पॅन्ट वगैरे काढली आणि ते स्वतः त्या संडासच्या टाकीत उतरले साफ करण्यासाठी, ती टाकी साफ करण्यासाठी. आणि जसे ते उतरले ते साफ करायला लागले, ते काढायला लागले ते सर्व घाण, कुठं ते चॉकअप झालेलं होतं ते सर्व बघत होते हात टाकून. आणि खूप वास येत होता आणि ते सर्व एवढे ते घाणीमध्ये भरलेले होते. सर्व लोक आणि स्टाफ मेंबर, विद्यार्थी सगळे पळत पळत आले की काय झालं, भाईसाहेब का उतरले ते संडासच्या टाकीत. आणि लगेच ते सर्व स्टाफ मेंबर येऊन सांगू लागले, भाईसाहेब तुम्ही बाहेर निघा, तुम्ही साहेब आहेत, तुम्हाला हे शोभत नाही. काय म्हटले, भाईसाहेब तुम्ही बाहेर निघा, तुम्ही साहेब आहात, तुम्हाला हे शोभत नाही, चांगलं नाही वाटत तुम्ही संडासच्या टाकीत आहे. त्यावेळेस ते भाईसाहेब म्हटले, मी साहेब आहे, मी बाहेर होतो, चांगले कपडे घातलेलो होतो तरी मी साहेब होतो. आता मी संडासच्या टाकीत उतरलेलो आहे तरी काय आहे, संडासच्या टाकीत उतरलो म्हणून माझं पद कमी झालं. समजते का? तुम्ही जेव्हा देवाचे सेवक म्हणून तयार होतात ना, तुम्ही काय सेवा करता, कुठं सेवा करता, परमेश्वर त्याच्या सेवकाचा मान तसाच ठेवतो. हालेलुया. कोणी देव अगर न देव, परमेश्वर त्याचा मान शाबूत ठेवतो. लक्षात. हालेलुया. माणसाकडून मान मिळून घेऊ नका, तो तर परमेश्वर तुम्हाला असा पण देणारच आहे. हालेलुया. आजपर्यंत देवाच्या सेवेमध्ये चांगले चांगले अधिकारी म्हणा, वरिष्ठ लोक म्हणा, यांच्यासोबत बसण्याचा, त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याचा परमेश्वराने मला समय दिला, संधी दिली. अनेक देवाचे चांगले चांगले दास कॉन्टॅक्टमध्ये होते, आहेत, किंवा त्यांच्या संगतीत राहण्याचा परमेश्वराने मला त्या ठिकाणी समय दिला. या सगळ्या गोष्टी का होतात प्रिया? एक समय होता मला कोणीच ओळखत नव्हतं आणि हा समय आहे की प्रभूमध्ये मला सर्व ओळखतात. प्रभूमध्ये म्हणतोय मी, माझी ओळख नाही की माझ्या प्रभूची ओळख आहे. हालेलुया. परमेश्वर त्याच्या दासाला पायाखाली नाही ठेवत. परमेश्वर त्याला बायबल म्हणतो, मी तुम्हाला पूछ नाही करत, तुम्हाला मस्तक करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सन्मानित करणारा परमेश्वर आहे. स्वतःहून नाही मिळवायच्या सेवेमध्ये या गोष्टी आपल्याला, ते देव देणारा आहे. हालेलुया. परमेश्वर कोणत्याच त्याच्या सेवकाला, कोणत्याच त्याच्या दासाला ह्या गोष्टींमध्ये पडू देत नाही. ही सेवा जी आहे शास्त्री पुरुषांनी निवडलेली, ही स्वतः निवडलेली सेवा आहे. त्यांना असं वाटतं अशी सेवा जर केली ना तर हा ठीक आहे, जमल आपल्याला. अजून एक सेवा बायबल मधून बघू आपण. मत्तई शुभवर्तमान 20, मत्तई शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. वेळ आपला संपत आलेला आहे, पण तरी 5-10 मिनिटं आपण बघू. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणीच दृष्टांत आहे. येशू म्हणतो की एक धनी आपल्या शेतात कामकरी लावण्यास गेला आणि त्याने सुरुवातीला सकाळीच जाऊन जे कामकरी शोधले ना, त्या कामकऱ्यांना त्याने काय केलं, रुपयात ठरवलं असं म्हटलेलं आहे. नीट लक्ष द्या. आता हे जे कामकरी सापडले ना, दुसरं वचन परत वाचा सिस्टर. आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यास पाठविले. जेव्हा पगार ठरवला जातो ना, तेव्हा कामकरी ठरवतात की आम्ही कामाला यायचं का नाही यायचं. समजतंय का? हे जे कामकरी आहेत ना, सकाळी जो धनी बाहेर गेला, ज्यांना 1 रुपया ठरवून दिला, हे 1 रुपयाला बघून कामाला आले. जर यांना 50 पैसे ठरवले असते कदाचित ते आले नसते. जर पैसा ठरवला नसता तरी आले नसते. हे ना प्रोफेशनल आहे. समजतंय का? हे जे कामकरी आहेत ते कसे आहेत, प्रोफेशनल, की जे रोज काम करतात, पण आम्ही कामाचा मोबदला घेतल्याशिवाय आम्ही काम करणार नाही.
सेवकाईमध्ये पण प्रोफेशनल सेवक आहेत आणि आत्मिक सेवक आहेत. प्रोफेशनल सेवक जे असतात ना, त्यांचं सगळं गणित ठरलेलं असतं. तुम्ही आम्हाला 1 दिवसाच्या मीटिंगसाठी बोलवाल तर एवढं पाकिट लागेल, 2 दिवसासाठी बोलवाल एवढं लागेल, आणि 3 दिवसासाठी बोलवाल एवढं लागेल. तसंच राहण्याची सोय अशी पाहिजे, येण्या जाण्याची सोय अशी पाहिजे, आणि सर्व सोय आमच्या अशा पद्धतीने पाहिजे. आम्ही बिस्लेरी शिवाय दुसरं पाणी पिणार नाही. आम्हाला चहा नाही तर कॉफी चालेल. आम्हाला सकाळी ब्रेड जॅम पाहिजे. सगळं शेड्यूल ठरलेलं आहे. हे प्रोफेशनल आहे. हे सगळं ठरवून येतात. हा 1 रुपया ते अगोदरच ठरवून येतात सेवेला येताना. समजतंय का? बघा, परत तुम्हाला सांगतो, मी कोणाला हिनवत नाहीये, पण हे सत्य आहे, तुम्हाला सांगतोय. अशी सेवा जी आहे ना, ही ती सेवा आहे 1 नंबरची, की त्यांनी कामाला येण्याच्या अगोदरच धन्याला सांगितलं, हे बाबा 1 रुपया देशील दिवसभराचा तर आम्ही कामाला येऊ, अन्यथा येणार नाही. हे सगळं तोंडाने मागतात. हा, येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, 3 दिवस आम्ही तुम्हाला देतोय त्याचा खर्च, जेवणामध्ये आम्हाला काय मेनू पाहिजे हे सुद्धा अगोदरच सांग. उपास तर करणारच नाही, उपास तर दूरचीच गोष्ट आहे, ते तर आम्ही करणारच नाही. पण जेवणात 3 टाइम आम्हाला काय द्यायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी, हे राहण्यासाठी एसी रूम पाहिजे आम्हाला, येण्या जाण्यासाठी चांगली एसी गाडी पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्हाला अवेलेबल कराल तर आम्ही सेवेला येऊ. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी नाव नाही घेत त्या देवाच्या दासाचं. एकदा आम्ही नगरला गेलो होतो त्यांची तारीख मागण्यासाठी. आम्हाला आमच्या भागात एक मोठी मीटिंग करायची होती. मी नाव नाही घेणार, कारण कोणाची निंदा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही सहज विचारलं, म्हटलं जर तुमची मीटिंग आम्हाला इकडे करायची असेल, त्यांचे असिस्टंट होते, त्यांना विचारलं काय लागेल. तर त्यांचा पहिला प्रश्न, किती लोक येतील. म्हटलं ठीक आहे, 5,000 लोक तर जमतील आमच्याकडे, आम्ही जर समजा चांगलं हे केलं. बरं, राहण्याची सोय कशी आहे. म्हटलं आमच्याकडे तर काही 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेल नाही आहे. दुसरी गोष्ट, विमानाची सोय कुठपर्यंत आहे, म्हणजे विमानतळ जवळचं कुठपर्यंत आहे. आता मी विचार करत आहे प्रियांनो, की तुम्ही ज्या सेवेला येत आहेत, ज्या येशूची सेवा ज्या नावाने तुम्ही करतायत ना, तो कशावर बसून आला यरूशलेमेमध्ये. गाढवावर. तुम्हाला काय पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही गाढवावर या, मी असं नाही म्हणत तुम्ही गाढवावर बसून या. तुम्ही, देवाने गाडी दिली तुम्हाला, अनेक सोयी आहेत, पण मला हे सांगा, तुम्ही कसं म्हणू शकता की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. कोणती सेवा निवडली. तुम्ही तुमचा रुपया तिथंच ठरवत आहात. परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ नाही देणार, कारण तुम्ही ठरवून आलेले आहात. तुम्ही सगळा मोबदला तिथंच खाऊन घेत आहात. लक्षात घ्या, तुम्हाला स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्यासारखा दुसरा कंगाल कोणीच राहणार नाही. कारण काय, तुम्ही सगळं इथंच भोगून गेलेलं आहात. हालेलुया. सगळा जो परमेश्वराकडून मिळणारा प्रतिफळ आहे ना, तुम्ही इथंच भोगलेला आहे. बायबलमध्ये नामान कोडी होता. हा, कोणाकडे आला तो. एलिशाकडे. कोणाकडे. एलिशाचा एक दास होता. काय नाव त्याचं. गेहजी. ज्यावेळेस नामान कोडी एलिशाकडे आला, तो सगळा नजराणा घेऊन आला. खूप सोनं नाणं कपडे लत्ते सगळं घेऊन आला, की जर तू मला बरं करशील तर मी हे सगळं तुला देईन. हालेलुया. एलिशा म्हणतो, तुझं धन आणि तुझा पैसा तुझ्याचकडे ठेव, तू जा आणि यार्दन नदीमध्ये किती डुबक्या मार. 7. नामानाला राग आला. अरे मी अधिकारी आहे आणि काय सांगतो तू, यार्दन नदीमध्ये जाऊन डुबकी मार. का बरं, आमच्या गावाला नदी नाही का, तिथं जाऊन नाही मारू शकत का. तुमच्यापेक्षा मोठी नदी आमच्याकडे आहे. नामानाचा इगो दुखवला गेला. हालेलुया. हालेलुया. नामानाला अपेक्षा होती, देवाच्या दासाने माझ्याजवळ यावं, हात ठेवावा, काहीतरी करावं, मंत्रतंत्र करावं, मला बरं करावं. हात म्हणतो जा आणि नदीमध्ये डुबक्या मार. नामानाला राग आला. पण परत एकदा त्याचा एक सेवक त्याला म्हणाला, नामानाला काय मोठी गोष्ट सांगितली देवाच्या दासाने, करून बघा ना काय होतं. नामान गेला, यार्दनेमध्ये 7 डुबक्या मारल्या. 6व्या डुबकीपर्यंत काहीच झालं नाही. जशी 7वी डुबकी मारली तर देवाचं वचन सांगतं, लहान बाळासारखं त्याचं संपूर्ण अंग जे आहे ते चांगलं झालं. हालेलुया. सगळं कोड त्याचं निघून गेलं. नामान खुश झाला. देवाची आज्ञा पाळली त्याने, म्हणून त्या गोष्टी झाल्या. मग नामानाने काय केलं, खुश झाला आणि एलिशाकडे सर्व घेऊन आला. देवाचे दास, हे सर्व सोनं नाणं आणि जे काही कपडे आणलेले आहेत नवीन, हे सर्व मी तुमच्यासाठी देतो. तो म्हटला घेऊन जा, मला तुझं काहीच नको. ही गोष्ट कोण बघत आहे. गेहजी. हालेलुया. आता हा गेहजी जो आहे, त्या गेहजीने पाहिलं आपला मालक तर एकदम येडा आहे. काय सेवा करतो बिना पैशाची. अरे काहीच जर घेत नाही तर हा मूर्खपणा आहे. तर देणारा देतोय तू घेत नाही, मग याला तर मूर्खपणाच म्हणावा.
मग गेहजीने काय केलं, त्याला जाऊ दिलं आणि गपचूप बाहेर सटकला आणि गेला पळत 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 त्या नामानाचा रथ गाठला. नामानाने पाहिलं मागं कोणीतरी पळतंय. नामान म्हटला थांब थांब थांब. नामानाला वाटलं काही झालं का काय. नामान त्याला म्हणतो काळजी नाही, काय झालं, तुला काही गरज आहे का. तो म्हणतो हा आमच्या धन्याच्या इथं आत्ताच बाहेरून काही पाहुणे आले तर त्यांना थोडंसं काहीतरी नवीन कपडे वगैरे आम्हाला लागत होते. नामानाला खुशी झाली की अरे देवाच्या दासाने मागितलंय ना. नामानाच्या मनातच नव्हतं, कारण त्याला द्यायचंच होतं. त्याने एक मागतो दोन घे आणि भरपूर दिलं त्या गेहजीला. गेहजी सगळं काठोडं बांधलं आणि गेहजी आला त्याच्या घरी आणि गपचूप जाऊन कोपऱ्यात ठेवून दिलं आणि येऊन परत सावसुदा सारखा येऊन उभा राहिला एलिशा समोर. एलिशा म्हणतो कुठे गेला होता. एलिशा त्याला काय म्हणतो, कुठे गेला होता. काही नाही, इथंच होतो. एलिशा म्हणतो काय जेव्हा तू नामानाच्या रथामागे गेला मी तुला पाहिलं नाही का. हालेलुया हालेलुया. गेहजीला एलिशा म्हणतो हे ते दिवस नाही की आपण लोकांकडून पैसा घ्यावा, हे ते दिवस नाही की त्याच्यासाठी आपण सेवा करावी. जा येथून पुढे नामानाचं कोड तुला आणि तुझ्या घराण्याला लागू. आज अनेक सेवक लोकांना तर तुम्ही आरोग्य देत आहेत पण त्यांचे श्राप तुम्ही तुमच्या परिवारांवर घेऊन येत आहेत. लक्षात घ्या. अनेक देवाच्या दासांना मी बघतो प्रियांनो, मला लाज वाटते ज्यावेळेस एक देवाचा अभिषिक्त दास अहमदनगरचा, मी नाव नाही घेणार त्यांचं, चांगले ओळखतात लोक, चिन्ह चमत्काराची सेवा परमेश्वराने त्यांना दिलेली आहे. माझे चांगले संबंध होते त्यांच्याशी. मला एकदा त्यांनी फोनवरून प्रार्थना विनंती दिली काय की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला हाय डायबिटीज आहे आणि माझ्या पायाला जखम झालेली, ती जखम पिचळलेली आहे, तर माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. कोणी प्रार्थना विनंती द्यावी, एका देवाच्या अभिषिक्त दासाने. का तुमच्यावर ही वेळ येते की आज तुमचा डायबिटीस तुमच्याने बरा होत नाही, तुमची जखम तुमच्याने बरी होते. कारण आहे, कारण अशाच कोणातरी व्यक्तीचे पैसे घेऊन तुम्ही तुमच्या खिशामध्ये घातले म्हणून त्याचा आजार पण तुम्ही घेऊन आलेले आहात. अनेक देवाचे दास बाहेरचे श्राप आपल्या घरामध्ये ओढून आणतात. मी म्हणत नाही देवाच्या दासांनी लागणारा पैसा जो आहे जो त्यांचा आहे ना तुम्ही घ्या, जो तुमच्या हक्काचा आहे तुम्ही घ्या, लोक प्रेमाने जे देतात ते घ्या, पण तुम्ही ना हा रुपया ठरवू नका की मला एवढंच पाहिजे. सेवा म्हणजे व्यवसाय नाही, सेवा म्हणजे बिझनेस नाही, सेवा म्हणजे कमाईचं साधन नाही, सेवा म्हणजे तुमचं पोट भरण्याचं साधन नाही. बाहेर कामं करा आणि पैसा कमवा, पण परमेश्वराच्या सेवेमध्ये हा व्यापार करू नका. हालेलुया. सेवा हे कमाईचं साधन नाही, सेवा हे प्रोफेशन नाहीये प्रियांनो, लक्षात घ्या. पास्टर होणं हे एक प्रोफेशन नाहीये. प्रोफेशन म्हणून या गोष्टीला निवडू नका. हे पाचारण आहे परमेश्वराकडून आलेलं. हालेलुया. जर तुम्ही रुपया ठरवून घेतलेला आहे तर रुपयाच्या वर तुम्हाला काहीच भेटणार नाही. लक्षात घ्या. हे जे पहिले लोक आहेत ना, सकाळी भेटले त्यांनी 1 रुपया ठरवून घेतलेला होता. पुढे वाचा, पटकन वाचा, वेळ कमी आपल्याकडे. परत काही 3ऱ्या तासानंतर तो बाहेर गेला. अनेक लोक रिकामे उभे होते. तो त्यांना म्हणाला आता यांना रुपया नाही ठरवला, या लोकांना फक्त काय सांगितलं त्याने, धन्याने योग्य ते देईन. हालेलुया. हालेलुया. यांना रुपया नाही ठरवला, किती पैसे देईल काहीच सांगितलं नाही, पण तुम्ही जर काम कराल ना तर तुम्हाला मी देईल, योग्य ते देईल. ह्यांनी विश्वास ठेवला. हालेलुया. की आम्ही जे काम करू त्याचा योग्य मोबदला आम्हाला भेटेल. हे ते सेवक आहेत जे देवावर विश्वास ठेवून चालतात. हे ते सेवक आहेत जे देवावर प्रेम करतात. हे ते सेवक आहेत ज्यांना प्रभूकडून मोबदल्याची, माणसाकडून मोबदल्याची अपेक्षा नाही. यांनी अटी शर्ती ठेवलेल्या नाही की एवढं भेटलं तरच आम्ही सेवा करू. हे कोणत्याही परिस्थितीत सेवा करायला तयार असतात. समजतंय का. 3ऱ्या तासाला, 6व्या तासाला, 9व्या तासाला जे लोक सापडले ना ते सगळे तसेच आहे की यांनी काहीच नाही अपेक्षा केली, हे फक्त सेवेसाठी आहे. बायबल म्हणतं बोलावलेले पुष्कळीत निवडलेले थोडक्यात. असे बरेच लोक आहेत, शेवटले ते पहिले आणि पहिले ते काय होतील, शेवटले होतील. पहिले ते शेवटले होतील देवाचं वचन म्हणतात. ज्यांना देवाने सेवक म्हणून निवडलं ना त्यांनी रुपया ठरवून घेतला पहिल्यापासून, म्हणून ते त्याच्यावर कामच नाही करत. त्यांना वाटतं 1 रुपयाचं काम झालं, 1 रविवार आम्ही दिला देवासाठी. रविवारच्या वर त्या सेवकांना वाटतं की नाही बस आता मध्ये काय करायचं, आपली शेती करायची, दुकान बिकान असेल ते बघायचं, इतर कामं करायची. नाही, कारण तुम्ही रुपया ठरवून घेतलेला आहे म्हणून तेवढं काम करता. ज्यांनी रुपयाच ठरवलेला नाही ना ते कामच करत राहतात, कारण त्यांना माहिती योग्य ते भेटेल. हालेलुया. हालेलुया. मग कसं भेटलं, 8 वचनापासून वाचा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळाचा
तुमचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला, हम्म. काम करणाऱ्यांना बोलव हा. आणि शेवटल्यापासून शेवटल्यापासून आरंभ कर. हालेलुया. बघा, पैसा पण कोणाला मिळाला पहिले? शेवटला. अरे पहिल्याला भेटायला पाहिजे होतं ना, पण मिळाला कोणाला? शेवटल्याला. हालेलुया. बघा, जरुरी नाहीये की आपण सेवा निवडली म्हणून परमेश्वर त्याचं प्रतिफळ आपल्याला देईल. जेव्हा देव आपल्याला निवडतो ना, तर प्रतिफळ आपल्याला मिळतं. हालेलुया. म्हणून ज्यांनी 1 रुपया ठरवलेला होता त्यांना नाही पहिले भेटलं, जे शेवटी आलेले होते ना त्यांच्यापासून परमेश्वराने प्रतिफळ द्यायला सुरुवात केली. हालेलुया. अर्ध आयुष्य पापात गेलं प्रियांनो, पण तरी प्रभूने जिथून निवडलं ना तिथून परमेश्वराचा गौरव करायला सुरुवात केलेली आहे. हालेलुया. जरुरी नाहीये की मी कधीपासून विश्वासात आहे, कधीपासून प्रभूच्या सेवेत आहे. हा, कदाचित शेवटच्या तासाला तुम्ही आलेले असाल, प्रतिफळ तेवढंच घेऊन जा. हालेलुया. प्रतिफळ तेवढंच परमेश्वर तुम्हाला देईल. चिंता नका करू. किती दिवस बाकी आहेत, किती वर्ष बाकी आहेत, काही फरक पडत नाही. शेवटच्या तासाला जरी आलेले असाल ना, प्रतिफळ तुम्हाला तेवढंच भेटेल. आमेन. हालेलुया. फक्त ठरवू नका, देवाकडे ठरवू नका, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला असंच पाहिजे आणि मला तसंच पाहिजे. कुछ मिले या ना मिले. हालेलुया. बस ह्या अंतकरणाने प्रभूची सेवा करा. वाचा पटकन पुढे. तेव्हा ते जे 11व्या तासाच्या सुमारास लागले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आहे त्यांना आपल्याला अधिक मिळेल असं वाटले. आपल्याला अधिक मिळेल असं वाटलं. बघा, आता तुमचा ठरला आहे ना रुपया, आता तुम्ही कशाला अधिकचा अपेक्षा करता? तुम्ही येतानाच ठरवून घेतलं ना की मला हॉटेल पाहिजे, मला AC रूम पाहिजे, मला चिकन मटन पाहिजे, मला 3 टायमाचं चांगलं पाहिजे, येण्यासाठी विमान पाहिजे. तुम्ही ऑलरेडी ठरवून घेतलंय. मग आता जास्तीची अपेक्षा कशाला करता? जास्त म्हणजे स्वर्गात भेटणार आहे. हालेलुया. मग तुमचं सगळं तुम्ही इथंच भोगलं. तुम्हाला तिथं परमेश्वर रस्त्यावर ठेवेल, घर बी देणार नाही. समजतंय का? प्रभू काय म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा पुष्कळ आहे, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. ज्या सेवकांनी इथंच सगळं ऐश्वर्य भोगलं ना, मी तुम्हाला 100% सांगतो, तिथं ते रस्त्यावरच राहतील. स्वर्गात परमेश्वर घेईल त्यांना. मी नाही म्हणत नाही येणार, घेईल प्रभू, पण त्यांना स्वतःच्या मालकीचं घर भेटणार नाही, कारण इथं सगळं भोगलं ना त्यांनी. जर मला तिथं संपत्ती पाहिजे आहे ना, तर इथं त्याग करायला शिका. हालेलुया. ठरवू नका परमेश्वराकडे. त्यांना पण तेवढंच मिळालं, परमेश्वराचं वचन म्हणतं, जे शेवटच्या तासाला आले. सुरुवात तिथूनच झाली प्रतिफळ देण्याची. ही आहे सेवा. परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा करतो. काही भेटो न भेटो, प्रभूसाठी उभं राहा. याच्यात माझा काय फायदा असं म्हणूच नका. फायदा आहेच. ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये रिटर्न्स हमखास भेटणार आहे. समजते का? तुम्ही म्युच्युअल फंड माहिती तुम्हाला? म्युच्युअल फंड मध्ये आपण पैसे टाकतो, गुंतवणूक करतो, पण किती रिटर्न येतील याचा काही भरोसा नाही. पण हा असा म्युच्युअल फंड आहे प्रभूची सेवा, याच्यामध्ये जे तुम्ही गुंतवणूक कराल हमखास त्याचं रिटर्न भेटणार आहे. हालेलुया. तुम्ही अपेक्षा केली नसेल एवढ्या पटीने परमेश्वर तुम्हाला पूर्ण करेल. फक्त प्रभूसाठी उभं राहा. फक्त प्रभूच्या सेवेची तयारी ठेवा. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. विश्वासाबाबत माघार घेऊ नका, प्रेमाबाबत माघार घेऊ नका आणि सेवेबाबत सुद्धा माघार घेऊ नका. हीच परमेश्वराची इच्छा इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आहे. हालेलुया. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. माझ्या देवा, तू किती महान परमेश्वर आहे. तुझ्या लेकरांशी तू बोललास कारण तू काळजी करतोस प्रभू. तुझं प्रेम आहे परमेश्वरा तुझ्या लेकरांवर परमेश्वर पिता. आणि म्हणून प्रभू आज तुझ्या मंडळीशी तू ह्या 2 दिवसांमध्ये परमेश्वर पिता बोललेला आहे. प्रभू आज ती सेवा आम्ही निवडावी जी तुझ्याकडून आहे परमेश्वर पिता. आज ते ओझं घेऊन आम्ही चालावं परमेश्वराची तुझी अपेक्षा आहे प्रभू. यासाठी सहायता कर. धन्यवाद पिता. तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे